हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता माझी जराशी जास्तच घाई गडबड आहे. तर आज मला बनवायचं होतं आमचं जे ग्रामदैवत आहे भावेश्वरी, तिचा आज नैवेद्य होता. सगळ्यांचा मंगळवारी केला होता सगळ्यांनी, पण माझा राहून गेला होता. त्यामुळे मी आज शुक्रवार निवडलं होतं आणि शुक्रवारीच मी करायचं असं ठरवलं होतं. तर भावेश्वरीच्या नैवेद्यासाठी मला वडी, घुगऱ्या, आंबील, भात असं सगळा नैवेद्य बनवायचं होता. त्यामुळे ह्याचीच तयारी चालू होती आणि वेळेत जायचं होतं मंदिरात, त्यामुळे त्याची गडबड होती. दिवसभर सेल पण चालू होता, त्याच्यामुळे मला जास्त माझी धावपळ होत होती. कस्टमर एक ना एक दोन येत होते, त्यामुळे जेवणाला थोडासा वेळ झाला होता. त्यामुळे आता जानूने इकडे कणिक मळून ठेवली होती. तिला थोडंसं काम लावलं होतं मी येईपर्यंत तू अर्धवट कामं करून घे असं बोलले होते. त्यामुळे तिने कणिक मळून ठेवली होती आणि भांडी घासायला घेतली होती. मग म्हटलं बाकीची तयारी मी करते, तोपर्यंत तेवढा आवरून ठेव. म्हणून मग आले मी. तर एकीकडे भात लावून घेतला, एकीकडे डाळ टाकली आणि मला आता बनवायची होती सुरुवातीला वडी. त्यामुळे वडीची तयारी करत होते मी. आणि वडीसाठी काय नाही, जशी तुम्ही बनवता तशीच बनवते. तर दाखवते तुम्हाला मी वडी कशी बनवते. तर थोडंसं कढईमध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि मिरची आणि लसूण हा बारीक जरासा मी ठेचून घेतला होता, तो त्याच्यामध्ये फोडणीमध्ये ॲड केला. कढीपत्ता थोडा घालून त्याची फोडणी केली आणि आता वरून त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहे. जेवढी आपल्याला वडी बनवायची आहे तेवढं आपण पाणी घालायचं. इथे मी हळद ॲड केलेली आहे तेलामध्येच, मीठही घातलेलं आहे. आता ती फोडणी चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. पाणी तुम्हाला जितकी वडी हवी आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. इकडे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता उकळी आलेली आहे बघा पाण्याला. आणि उकळी येईल तशी त्याच्यामध्ये आपण कोरडं पीठ ॲड करायचं आहे आणि एका हाताने सतत ते ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नये. हे काम अगदी फास्टमध्ये करायचं असतं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि पिठाचा अंदाज घेत आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करत जायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, कारण ते थंड होईल तसं ते पीठ अजून म्हणजे जाड होतं. त्यामुळे थोडंसं मीडियममध्येच आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. इकडे तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसत असेल तर कसं टाकलेलं आहे पीठ मी. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं ते आणि एक 2 ते 5 मिनटं झाकण लावून एक वाफ काढून घ्यायचं त्याच्यावरती. तर असं मी झाकण लावून एक वाफ काढून घेते. तर हे बघा, आता पीठ छानसं आता शिजलेलं आहे. आता हे थंड करायला ठेवलं की याच्या वड्या छान पडतात. तर ताटाला एका तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वड्या खाली चिटकू नये. थोडंसं लावायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ ओतून चांगलं थंड झाल्यानंतर मळून घ्यायचं. म्हणजे जितकं आपल्या हाताने जमेल तितपत आपण ते मिक्स करायचं चांगलं हाताने आणि चांगली छानशी वडी थापून घ्यायची त्याच्यावरती. गरम आहे पीठ, त्यामुळे भाजतं हे आणि गरम आहे तोपर्यंतच हे मळावं लागतं. एकदा थंड झालं की ह्याच्या काय गुठळ्या निघत नाहीत आणि गुठळ्या झालेल्या नाही आहेत बघा. छान असं पीठ झालेलं आहे. असं छान प्रकारे असं थापून घ्यायचं ताटामध्ये आणि थंड व्हायला मग ते पीठ मी ठेवून दिलं. त्याच्यानंतर एकदा थंड झालं की मग आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. इकडे माझा भात पण झाला होता, घुगऱ्या पण शिजल्या होत्या चांगल्या. तर मी थोड्या काढून घेते, थोडं त्याच्यामध्ये मीठ घालून ते हलवून ठेवते आणि थोड्या उरलेल्या ठेवते, जेणेकरून लागलं तर ते आपण त्याच्यामध्ये मीठ घालू. सगळ्यामध्ये मी मीठ घालणार नाही आहे इकडे. तर ते झाल्यानंतर आता मला मेथीची भाजी जी चिरून ठेवली होती मी, ती मला करायची होती. त्यामुळे इकडे मी कांदा नाही, लसूण आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे आणि भाजी बनवून घेते. नैवेद्यासाठी सगळं काही लागतं, म्हणजे जे काही तुमच्या घरात अवेलेबल आहे तेच तुम्ही यथाशक्ती काही असेल ते नैवेद्य दाखवू शकता. तर इकडे माझं भात झालेलं आहे, वडी झालेली आहे, भाजीची फोडणी देऊन मी भाजी साईडला ठेवलेली आहे. आणि इकडे मला शिरा बनवायचा होता. तोपर्यंत कस्टमर भांडी सेल बघण्यासाठी आलं होतं. तर त्यांना मी सांगितलं की जाऊन वरती बघा, तोपर्यंत मी येते, तुमचं झालं की मला हाक द्या. त्यामुळे त्यांना घालवलं वरती आणि मग मी इकडे शिरा बनवायला घेतला. शिरा याच्यासाठी की मला भाकरी बनवायची नव्हती, मला गोड पोळ्या बनवायच्या होत्या शिऱ्याच्या. त्यामुळे मी शिरा बनवत होते. शिरा हा रेग्युलरपेक्षा थोडासा जास्त पाणी घालून मऊ करायचा, जेणेकरून त्या पोळ्या छान बनतात. जर सुका शिरा असेल तर पोळ्या लटताना त्रास होतो, त्यामुळे सॉफ्टच बनवायचा, जेणेकरून पोळ्या चांगल्या होतील. आणि साखर थोडीशी एक्स्ट्राच घालायची रोजच्यापेक्षा, जेणेकरून आपण ज्यावेळी कणकेमध्ये शिरा भरतो त्यावेळेला पोळ्या त्या चांगल्या होतात, म्हणजे गोड पण होतात
आणि चवीलाही चांगल्या लागतात. तिकडे शिरा उतरून मी थंड करायला ठेवला होता. आता वडीवरती थोडीशी कोथिंबीर चिरून थंड व्हायला झाली होती, त्यामुळे कोथिंबीर टाकली. मगाशी मी विसरले टाकायची वरून, तर कोथिंबीर टाकली आणि आता याच्या मी वड्या पाडून घेते. दाखवते तुम्हाला की वड्या किती सुंदर पडतात बघा. मस्त असं पीठ ते छान सेट झालं होतं. मस्त वड्या अशा कट करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता. मस्त असा कलर पण आलेला आहे वड्यांना. तर अशा मी वड्या कट केलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हीही करू शकता. टायमिंग होत होतं, खूप वेळ झाला होता, मला जेवण करायला वेळ झाला होता, त्यामुळे खूप माझी गडबड चालली होती. गडबडीने सगळा स्वयंपाक बनवायला चालू होता. तर आम्ही सगळेजण एकत्र जाणार होतो. श्यामलला मी फोन केला होता. श्यामल, मी, वहिनी वगैरे आम्ही सगळे एकत्र जाणार होतो. त्यांचाही राहिला होता नैवेद्य. तर अजून माझी आंबीलही बनवायची होती. तर थोडंसं मी दही होतं ते त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं ढवळून घेतलं आणि त्याच्या फोडणीसाठी मी हिरवी मिरची चिरून घेतली. जानूला थोडं मदत कर म्हटलं, तिला लसणाच्या पाकळ्या सोलायला लावल्या. त्यामध्ये लसूण घालायचं आहे, त्यामुळे तिला म्हटलं तू तोपर्यंत लसूण दे मला सोलून, तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते. तर इकडे मी जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे कढीलाही. कढी म्हणजे आंबील त्याच्यामध्ये. आणि ते दही जे मी भाकरीचं पीठ त्याच्यामध्ये घातलं होतं. मी बेसन पीठ घातलं नाही, ज्वारीचं पीठ घातलं होतं त्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून लागलंच त्याच्यामध्ये हळद घालून ठेवली होती. तर कढी करतानाही मी त्याला जिरं मोहरीची आणि लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आहे तिकडे. तोपर्यंत वरून हाक आली होती की झाली आहेत भांडी बघून आणि बिल करायचं आहे. तर आलेच म्हटलं तोपर्यंत. मग मी म्हणजे ह्याला कढीला फोडणी दिली आणि वरती जाऊन आले. तोपर्यंत हेही आले होते. तर सगळं बाकीचं आवरलं होतं. आता मला चपात्या बनवायला घ्यायच्या होत्या, गोड चपात्या. तर शिराही थंड झाला होता, त्यामुळे आता गोड चपात्या उरल्या ज्या होत्या त्या मी करायला घेतल्या होत्या. तर असा जसा आपण पुरणाच्या पोळ्या बनवतो तसाच तो रव्याचा गोळा करायचा आणि आपल्या रेग्युलरच्या कणकीमध्ये तो घालून पिठावरतीच लाटायच्या. छान होतात, सुंदर लागतात. आम्हाला सगळ्यांनाच त्या पोळ्या आवडतात, मुलांना देखील आवडतात. उरल्या तर आम्ही चहातून देखील त्याच खातो. मस्त लागतात. मला तर लहानपणापासून आवडतात. मम्मी आमची लहानपणापासून बनवायची, त्यामुळे आम्हाला त्या आवडतात. तर कधी मूड आला तर मी बनवतेच. तर मस्त अशा लाटून घ्यायच्या. काही चिटकत वगैरे नाही, छान अशा होतात. भरगच्च रवा त्यामध्ये जो आपण शिरा बनवला आहे तो भरून केला ना, मस्त होतात पोळ्या त्याच्या. तर इकडे 1-2 पोळ्या झाल्या होत्या, तोपर्यंत श्यामलचा फोन आला होता की आम्ही आता निघालो आहे, येतो आहे आम्ही म्हणून. तर ठीक आहे म्हटलं, या तोपर्यंत आवरते मी. मग मला इकडे नैवेद्यासाठी 5 पोळ्या तर बनवायच्या होत्या. गडबड चालू होती माझी. तोपर्यंत ह्या आल्या, कारण 2 मिनटाचंच अंतर आहे आमच्या घरामध्ये, त्यामुळे आल्या. ठीक आहे म्हटलं, येऊ देत. तोपर्यंत माझ्या 2 झाल्या होत्या ऑलरेडी, तिसरी लाटली होती आणि अजून 2 करायच्या होत्या. श्रुतीला मी म्हटलं तोपर्यंत माझं आवरते, तोपर्यंत तू ह्या 2 पोळ्या करून घे, तोपर्यंत मी माझं पटकन आवरून येते. तर तिनं घेतल्या त्या पोळ्या करायला आणि मी माझं आवरण्यासाठी गेले. तर तीही छान पोळ्या करते, छान स्वयंपाक करते. सगळा स्वयंपाक तिलाही येतो. आमच्या सगळ्याच मुली सगळ्या छान स्वयंपाक करतात. जानूही करते, श्रुतीही करते. आणि इकडे वहिनी आणि श्यामला आहेत. ही रिया बघा कुठे जाणार आहे ते सांगते. एवढी छोटी ही पोरगी आर्णव आणि रिया इतके दिवस मम्मीला सोडून राहिलेत. आर्णव काय थोडा मोठा आहे, तो राहिला आहे, पण रिया ही. तर इकडे मला वरून हाक आली होती, कस्टमर होते, त्यांचं बिल करायचं होतं, त्यामुळे मी वरती आले होते. देवाला जायला वेळही होत होता. तोपर्यंत म्हटलं यांचं बिल आवरून घेऊया पटकन. तर यांचं काय ते बिल करून दिलं आणि मग मी खाली गेले, कारण देवाला जायला खरंच खूप वेळ होत होता. खाली सगळ्यांनी माझं आरतीचं ताट नैवेद्याचं ताट वगैरे बनवून ठेवलं होतं. ओटीही जानूने काढून ठेवली होती, त्यामुळे मी खाली आल्या पटकन तयार झाल्याने आम्ही मंदिरासाठी जायला निघालो. तर हे जाता जाता थोडंसं आमची गल्लीचं तुम्हाला दिसत असेल, गल्ली कशी आहे आमची. छान आहे माझं गाव. तर इकडे मंदिरात येऊन पोचलो. मंदिर पण चालू होतं, बायका पण अजून मंदिरात येत होत्या. आम्हाला वाटलं की आम्हालाच वेळ झाला, पण भरपूर लोक होते आणि भरपूर लोकांच्या ओट्या राहिल्या होत्या. त्या ह्या शुक्रवारी घेऊन आले होते.
आणि त्यामुळं म्हटलं की आता ठीक आहे, आपण शेवट नंबर नाही आहे तर अजूनही लोक येत आहेत. तर मंदिरात गेलो. ह्या मंदिरात माई असतात, त्या देवीच्या पूजा वगैरे करतात. तर इकडे गेलो, नैवेद्य वगैरे त्यांच्याकडे दिला. तर हे आहे आमचं भावेश्वरी ग्रामदैवत. छान अशी मूर्ती आहे. आईचा खूप सुंदर चेहरा आहे. तर कधी जमेल तसं आम्ही वेळात वेळ काढून येत असतो. मंगळवारी कधी कधी शुक्रवारी असं येत असतो भावेश्वरीला. छान वाटतं इकडे आल्यानंतर. मंदिर खूप मोठं आहे. इकडे मुलांची मजामस्ती चालू होती, इकडून इकडे पळापळी नुसती चालू होती, दंगा चालू होता. तर इकडे ओटीसाठी आम्ही पीस, नारळ, तांदूळ 5 साहित्य असे आणले होते. तर इकडे मंदिरात आल्यानंतर गाभाऱ्यात आपण ज्यावेळेला येतो ना, तर आईच्या समोर ज्यावेळेला बसतो त्यावेळेला अगदी मन भारावून जातं, अगदी मन प्रसन्न होतं. मला तर खरंच खूप वाटतं की इकडे अगदी आईसमोर जिवंत उभी राहिल्यासारखं वाटतं. इकडे आम्ही एकमेकींना हळदी कुंकू दिलं आणि थोडा वेळ आपण इकडे मंदिरात बसूया म्हटलं. कारण मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की किती पॉझिटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह व्हाईब येतात. त्यामुळे सगळे विचार थांबतात आपल्या इथं आल्यानंतर आणि खूप छान मन मोकळं शांत असं वाटतं. त्यामुळे मला आवडतं इकडे 5 मिनटं येऊन बसायला. तर आम्ही इकडे येऊन सगळेजण आम्ही इकडे येऊन बसलो होतो थोडा वेळ. घरात काम बाकी होतं, पण थोडा वेळ इकडे थांबूया म्हटलं. घरी तिथून आलो, मंदिरातून घरी येऊन बघते तर पसारा तसाच बाकी होता. मग त्यावेळी पटकन आवरलं गडबडीने. आम्ही सगळेजण जेवायला घेतलं. आम्ही सगळ्यांनी शामल वगैरे गेलेत सगळे थोडं थोडं प्रसाद घेऊन आणि मग आम्ही जेवायला बसलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू उद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.